नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंगणात फक्त 3-4 बटाट्याच्या फोडी लावल्या होत्या, पण आज जेव्हा काढायला गेले तेव्हा काय झालं माहिती आहे? तुम्हालाही असा प्रयोग करून बघायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोंबड्या खात होत्या म्हणून चारी बाजूनं साडी लावली होती. तर ती साडी आधी सोडून घेतली आणि इथं बघा घेवड्याची डहाळे आणि पालकची भाजी पण कोंबड्यांनी खाल्ली होती, तरीसुद्धा ती फुटून आली होती. आणि मखमलीची फुलं म्हणजे झाडं पण चांगली आली होती. त्याचं जे काही बी टाकलेलं म्हणजे वाळलेले फुलं चुरगळून टाकली होती, त्याचीच ती झाडं आली होती कुठं कुठं, तर त्याला पण फुलं आली होती. आणि हे बटाट्याचं रोप बघा पूर्णपणे सुकलं होतं, म्हणजे पूर्ण वाळलेलं. म्हणून म्हटलं आता हे बटाटा काढायची वेळ झाली आहे. मग मी त्याच्यावर जो कचरा पडला होता म्हणजे पाला पडला होता तो म्हटला अगोदर काढून घ्यावा. मग तो कचरा तो पाला मी जास्वंदीच्या झाडाला टाकला, म्हणजे ते कुजल्यानंतर तो पाला कुजल्यानंतर त्याचं खत होऊ शकतं. आणि मी असं खुरप्यानं उकरत होती तोपर्यंत जास्वंदीचं हे मखमलीचं झाड माझ्याकडून उपटलं. त्यामुळं मग मी तिथंच असं लावून घेतलं आणि नंतर खुरप्यानं असं उकरून बघायचं चाललं होतं की बटाटा आलाय का तरी खाली. तर बघितलं तर काय, हा बघा बटाटा चांगला आला होता. आपण सगळ्यांनी शेतात लावलेला बटाटा पाहिलाच असेल. मोठ्या शेतात रांगामध्ये लावलेला बटाटा ट्रॅक्टरने मशागत, खत आणि पाण्याची व्यवस्था करून मोठ्या प्रमाणावर बटाटा घेतला जातो. पण अंगणात लावलेला बटाटा थोडा वेगळाच असतो. इथे थोडीशी मोकळी जागा मिळाली की आपण बटाटे लावतो. जास्त खत पाणी नसतं, पण घरच्या घरी ताजा बटाटा मिळतो. शेतातला बटाटा मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी असतो, तर अंगणातला बटाटा घरच्या वापरासाठी आणि हौसेसाठी लावलेला असतो. मी पहिल्यांदाच अंगणात हा बटाटा लावला असेल, म्हणजे 3-4 फोडी लावल्या, पण एवढे बटाटा मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. पण हे बघा एवढे सारे बटाटे बघून मला खूप आनंद झाला होता की मी लावलेलं आणि अंगणात लावलेल्या फोडींना एवढे बटाटे आलेत म्हणून. निसर्गाची कमाल बघा, थोडंसं लावलं आणि एवढं भरपूर मिळालं. म्हणूनच म्हणतात अंगणात थोडीशी शेती केली तर घरचं ताजं अन्न मिळतं. आता ह्या बटाट्याची मी तर सुक्की भाजी बनवणार आहे आणि बटाटा वडासुद्धा बनवणार आहे, कारण अंगणात लावलेला बटाटा हा टेस्टी असणारच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. असंच चॅनेलला सपोर्ट करत राहा. भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये.